गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
विनायकी चतुर्थीच्या मंगल पर्वावर आपण सर्वजण श्री गणपती अथर्वशीर्ष नावाच्या उपनिषदाच्या माध्यमातून श्री गजाननाच्या स्वरूपाचं चिंतन करण्यासाठी पुनश्च एकत्र आलेलो आहोत. सुंदर योगायोग आहे. आजही 2 सत्रांपूर्वी संकष्टी चतुर्थी होती, आज विनायकी चतुर्थी आहे. मागील सत्रामध्ये आपण 5व्या मंत्रातील शेवटच्या उपमंत्राचा विचार आपण पूर्ण केला. त्वम चत्वारी वाक्पदानी असा तो उपमंत्र. शेवटचा उपमंत्र 5व्या मंत्राचा. त्वम चत्वारी वाक्पदानी. बराच विचार आपण त्याचा केला की मूळ माया रूप शारदा. मी मुद्दाम सावकाश बोलतोय, मी खूप जलद गतीने पण बोलू शकतो, पण एक एक शब्द खूप महत्वाचा आहे आणि आपण अभ्यास करत असल्यामुळे तो प्रत्येक शब्द आपल्याला कळावा, लक्षात राहावा, थोडासा वेळ मिळावा त्याचा विचार करायला, म्हणून मी थोडं हळू बोलतो. शास्त्रीय मांडणी विशेषतः जेव्हा असते त्यामुळे मूळ माया रूप ही शारदा, जी ब्रह्म म्हणा किंवा ईश्वर रूप गजाननाची शक्ती आहे, ती चारही वाणींचा आधार आहे असं आपण मागच्या वेळेला शिकलो. आणि ही जी शारदा रूप प्राणशक्ती ध्वनिरूपाने जेव्हा स्वरयंत्रातून बाहेर पडून ऊर आहे, कंठ आहे, शिर आहे, जिव्हामूळ आहे, दात आहे, नाक, ओठ आणि टाळू अशा 8 ठिकाणी आदळून स्वर किंवा व्यंजनादी ती अक्षर रूप होते. वैखरीचं वर्णन सुरू आहे, लक्षात आलं असेल. उदाहरणार्थ कंठ्यवर्ण असतात. आपण काही जणांना माहिती असेल, काही जणांना नसेल, पण किती मागच्याला मी जसं बोललो होतो की हाऊ क्लोजली इट इज रिलेटेड टू ह्युमन फिजिओलॉजी. म्हणून तर मनुष्येतर प्राण्यांना वाणी प्राप्त नाही, मनुष्याला आहे. कारण आपल्याला कंठ जो आहे आपला, त्याला त्याच्यातनं आपण आ किंवा क ख ग घ हे जे आहे हे आपण त्या कंठातून ती अक्षर उच्चारतो. मी बोलत असताना तुम्ही म्यूटवर तो प्रयोगही करून पाहू शकता. म्हणून त्यांना कंठ्य असं म्हणतात. तालव्य असतात, ई किंवा दीर्घ ई, छ छ ज झ इत्यादी तालव्य. दंत्य आहेत, त थ द ध न. आपली जीभ दातावरती आपटून तो आवाज निर्माण होतो. ओष्ठ्य आहे, उ किंवा दीर्घ उ आहे, प फ ब. हे जी अक्षरं आहेत ही ओठ मिटल्याशिवाय म्हणताच येत नाही, उच्चारच नाही करता येत, म्हणून त्याला म्हणायचं ओष्ठ्य इत्यादी. आपण ते सगळं अभ्यासाला इथे बसलेलो नाही आहे, पण किती शास्त्रशुद्ध हे सगळं आहे एवढंच सांगण्याचा उद्देश. त्यामुळे वानगी दाखल एक उदाहरणं तुमच्यासमोर ठेवली. आणि या अक्षरांचे शब्द तयार होतात. आत्ता जी आपण अक्षर देवनागरी वर्ण म्हणतो आपण त्याला, आणि अक्षरांचे शब्द, ती अक्षरं आणि त्या अक्षरांचे शब्द, शब्दांची वाक्य, अशा प्रकारे ही वाणी विस्तार पावते. आणि त्याच वाणीमध्ये शब्दांनी जे अनुभवाला येत नाही असं ब्रह्मरूप गजाननाचं जे स्वरूप आहे ते तत्वदृष्ट्या समजावून सांगण्याचं सामर्थ्य या वाणीमध्ये आहे. कारण शेवटी शब्द काय एक प्रमाणच आहे. पुन्हा एक तो वेगळा शास्त्रीय विषय आहे, 9 प्रमाणं असतात. आत्ता आपल्याला तो चिंतनाचा विषय नाही, पण शब्दांनी मला ब्रह्म कळलं म्हणजे मला ब्रह्माचा प्रत्यक्ष जणू काही अनुभव झाला ब्रह्मतत्वाचा, असं होत नाही. आणि हे जो विसरून जातो
तो शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम, आचार्य बोलतात विवेक चूडामणीमध्ये. पंडित तयार होतो. जे आपण साध्या भाषेत ज्याला पंडित म्हणतो, की पांडित्य खूप आहे, शब्दज्ञान उत्कृष्ट आहे, वक्तृत्व कला पण आहे, पण अनुभव, माऊली 9व्या अध्यायात बोलते, अनुभव शून्य. विषय नाही आत्ता, पण जाता जाता उल्लेख करून जातो. आणि याच्या उलट असेल म्हणजे ब्रह्मानुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे, पण शब्द सामर्थ्य इतकं नाही, तर माऊली त्याचं वर्णन करते, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. त्याच्या तोंडातून बिसाट शब्द जरी आले तरी त्याला वेदांचं मूल्य आहे. का? कारण प्रत्यक्ष अनुभवातून बोलतोय. पहा आपण कशाच्या मागे लागतो परमार्थामध्ये सुद्धा, आणि कशी दिशा चुकत जाते. पुन्हा विषय तो नाही, मुद्दा एवढाच की शब्दांनी ते अनुभवाला येणार नाही, बरोबर, पण शब्दांनी त्याचा अभ्यास करता येतो, त्याची लक्षणं समजून घेता येतात. तटस्थ लक्षण काय आहे, स्वरूप लक्षण काय आहे, माझ्या जीवनात त्याची अभिव्यक्ती कशी आहे, ब्रह्म आणि ईश्वरात फरक काय आहे, सगुण साकारात काय फरक आहे, जीव म्हणून माझा त्याच्याशी काय संबंध आहे, इत्यादी इत्यादी व्यापक विषय आहे. पण असं जरी असलं तरी शब्दांनी ते अनुभवाला येणार नाही. पण परोक्ष ज्ञानाचं सुद्धा फळ सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आपण जे शब्दांनी जे ज्ञान प्राप्त होतं त्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. कोणाचं सामर्थ्य आहे? हे त्या वाणीचं सामर्थ्य आहे. शारदेचं हे सामर्थ्य आहे. आणि वाणीरूप भगवंताचं नाम, उदाहरणार्थ भगवंत नामस्मरण माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, किंवा नामस्मरण साध्या भाषेत. हे जे भगवंताचं नाम म्हणजे नामस्मरण, हे काय आहे शेवटी? काय आहे नामामध्ये? अक्षरच आहेत, म्हणजे वाणीरूपच आहे नामसुद्धा. ते जे नामस्मरण आहे हे जर केवळ वैखरीच्या रूपाने सुरू असेल, केवळ वैखरीच्या, तर ते नाम अन्नमय आणि प्राणमय कोशामध्ये चालतं. केवळ वैखरीच्या म्हणजे काय? ज्याचा आपल्या सर्वांना खूप चांगला अनुभव आहे, ज्याचं काहीही वर्णन करण्याची गरज नाही. म्हणजे नेहमीचं वर्णन, मुखामध्ये जीभ फिरत असते, माळ असेल जपाची तर हातात माळ फिरत असते, आणि आपलं मन जगभर हिंडत असतं. ह्याला म्हणायचं केवळ वैखरीने केलेला जप. वैखरीचा जप सुरू आहे, नामस्मरण सुरू आहे, असं जे केवळ वैखरीचं असतं ते अन्नमय आणि प्राणमय कोशात चालतं. कारण ते स्वतःच्या सोयीने केलेलं नामस्मरण असतं, ईश्वराच्या प्रेमापोटी केलेलं नसतं. हौस म्हणून कुठे एखाद्या कार्यक्रमात गेलो, पारमार्थिक, आणि तिथे नामस्मरण आहे, मग आता करावं लागतं म्हणून केलेलं, किंवा सकामतेने केलेलं, इत्यादी. मग हे नामस्मरण असो की केवळ स्वरयंत्रांनी केलेलं अथर्व शीर्षाचं पठण असो, परिणाम एकच. आणि वैखरीनी नामस्मरण सर्व काळ शक्य नसल्याने जेव्हा मनातल्या मनात मध्यमा वाणीच्या रूपाने ते सुरू राहतं, तेव्हा ते मनोमय व प्राणमय कोशामध्ये ते नाम राहतं. ज्याला चालतं बोलतं नाम म्हणूया आपण. व्यवहार सुरू आहेत, पण आतमध्ये नाम मनातल्या मनात सुरू आहे. या अवस्थेत जेव्हा नाम सुरू असतं तेव्हा या पातळीवरती, किंवा या वाणीच्या या पातळीवरती जेव्हा नाम उतरतं असं म्हणूया आपण, तेव्हा आपल्यातल्या षड्विकारांची जाणीव असते, ईश्वराच्या कर्तेपणाची पण जाणीव असते. पारमार्थिक गोष्टी समजायला लागलेल्या असतात, परंतु संसाराची आसक्ती सुटलेली नसते. कर्तेपणा, फलाची आसक्ती इत्यादी गेलेलं नसतं पूर्णपणे. अशी ती अवस्था असते. आणि जेव्हा जेव्हा नाम अनुसंधान रूपाने चालतं, तेव्हा ते पश्यंतीचं नाम विज्ञानमय कोशामध्ये असतं.
त्याला म्हणायचं पश्चंतीचं नाम. ते विज्ञानमय कोशात असा जो साधक असतो तो संसारात असतो, परंतु संसार त्याच्यात नसतो. आपल्याकडे फार वेळ नाही, हा विषय मी बोललो तो स्वतंत्र विषय आहे. पण जाता जाता त्याला स्पर्श करून जातोय आपण. कारण तो संसारात आहे पण त्याच्यात संसार नाही म्हणजे काय, संसारातली सगळी कर्तव्य छान सुरू आहे. म्हणजे शंका सुद्धा येणार नाही की हा मनुष्य पारमार्थिक आहे. कारण पारमार्थिक खरा जो असतो तो कधीही दाखवायला जात नाही मी पारमार्थिक आहे. त्याला दंभ असं म्हणतात. ज्याला दाखवावं असं वाटतं मी पारमार्थिक आहे, त्याचा परमार्थ संपलेला असतो. त्यामुळे तो संसारात असतो पण त्याच्यात संसार नसतो. म्हणजे काय, कर्तव्य उत्कृष्ट सुरू आहेत पण अनुसंधान कोणाचं आहे, भगवंताचं. का, कारण अनुसंधान रूपाने पश्यंतीमध्ये त्याचं नामस्मरण सुरू आहे, अनुसंधानरूपी सुरू आहे. आणि म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणते पहा, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. या अधिकाराचा आणि योग्यतेचा तो साधक असतो. हरिबुद्धी जपे, विज्ञानमय कोश, अनुसंधानरूपी. आणि हे जे नाम आहे हे जेव्हा आनंदमय कोशापर्यंत पोचतं, म्हणजे परावणीत स्थित झालं की तिथे नाम समाधी प्राप्त होते. काय पाहतोय आपण, नाम रूपाने वाणीचा जो संबंध आहे, वाणी एक साधन म्हणून आपण जेव्हा वापरतो, ज्याच्यासाठी भगवंतानी मला ही दिली ही वाणी, ती जेव्हा योग्य पद्धतीने मी वापरतो तेव्हा काय होतं. आणि मागील सत्रात मी उल्लेख केल्याप्रमाणे अगदी थोडक्यात आणि उजळणीचा भाग म्हणून आपण पुन्हा एकदा या चार वाणींचा पंचकोशाच्या संबंधाने आणि नामसाधनेच्या दृष्टीने म्हणूया आपण विचार केला. रटत्वम चत्वारी वाक्पदानी, याचा छान आता अर्थ आपल्या आणि व्यापकता लक्षात आली असेल. कारण आत्ता मी ज्या नामस्मरणाबद्दल नामसाधनेबद्दल बोललो त्या नामाचा जो नामी आहे तो ब्रह्मरूप गजानन. आणि तिथपर्यंत ते नाम आपल्याला घेऊन जातं, घेऊन गेलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने नामस्मरण किंवा नामसाधना करणं हे आपलं कर्तव्य आहे साधक म्हणून. असो, आपण आजच्या विषयाकडे वळूया. 5व्या श्लोकाचा विचार आता इथे पूर्ण करून आपण आजच्या चिंतनासाठी आपल्यासमोर जो पुढचा श्लोक म्हणजे 6 क्रमांकाचा 6वा श्लोक आहे, 6वा मंत्र आहे, त्याच्याकडे वळूया. त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. इतका मोठा हा 6वा मंत्र आहे. मागच्या वेळेला एकदा बोललो होतो, आपल्याला जर माहिती नसेल तर असं वाटतं की 2-2 चरणांचे जसे श्लोक असतात तशी रचना नाही आहे या उपनिषदाची. इतके सगळे उपमंत्र या 6व्या श्लोकामध्ये येतात. त्वं गुणत्रयातीतः पासून तर ब्रह्मभूर्भुवस्वरोम पर्यंत. काय अर्थ आहे थोडक्यामध्ये, आपल्या नेहमीच्या पद्धतीने पहिले थोडक्यात अर्थ बघूया, म्हणजे आपल्याला साधारण या श्लोकामध्ये या मंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे याचा अंदाज येईल. आणि मग त्या उपमंत्रांचं चिंतन करूया. त्वं गुणत्रयातीतः म्हणजे तू 3 गुणांच्या, 3 गुण कोणते माहिती आहेत आपल्याला, सत्व रज तम, यांच्या अतीत म्हणजे पलीकडे आहेस.
त्वम देहत्रयातीत म्हणजे तू तीन देहांच्या, कोणते तीन देह आहेत? स्थूल, सूक्ष्म, कारण. या तीन देहांच्या पलीकडे असलेलं तत्व तू आहेस. त्वम अवस्थात्रयातीत म्हणजे तू तीन अवस्थांच्या, कोणत्या तीन अवस्था? आपल्याला रोजचाच अनुभवाचा विषय येतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आपल्याला या तीनच अवस्थांचा अनुभव आहे, म्हणून तीन अवस्थांचा इथे उल्लेख केलेला आहे. नाही तर तुरी अवस्था म्हणून एक चौथी अवस्थाही असते. त्या तीन अवस्थांच्या पलीकडे तू आहेस. त्वम अवस्थात्रयातीतः. त्वम कालत्रयातीतः म्हणजे तू तीन कालांच्या, भूत, वर्तमान आणि भविष्य, याच्या पलीकडे असलेलं परमतत्व तू आहेस. पुढे म्हणतात त्वम मूलाधार स्थितोस नित्यम म्हणजे काय? तू मूलाधार चक्रामध्ये नित्य वास्तव्याला तू आहेस. त्वम शक्तित्रयात्मक म्हणजे तू तीन शक्तींचे कारण आहेस, त्यांच्या अतीत आहेस. अर्थ एकच आहे. कारण आहे म्हणणं म्हणजे कारण कार्याच्या पलीकडेच असतं ना कारण. त्वम शक्तित्रयात्मक आणि त्वाम योगिनो ध्यायंत नित्यम म्हणजे योगीजन काय करतात? तुझं नित्य ध्यान करतात. आणि मग त्वम ब्रह्मा त्वम विष्णूस म्हणजे तू ब्रह्मा, तू विष्णू, तू रुद्र, तू इंद्र, तू अग्नी, तू वायू, तू सूर्य, तू चंद्र, तू ब्रह्म आणि शेवटी तू व्यावृती म्हणतात त्याला, म्हणजे तू भूहू म्हणजे पृथ्वी, भू म्हणजे पृथ्वी, भुवः म्हणजे आकाश आणि स्वः म्हणजे अंतरिक्ष किंवा स्वर्ग. आणि शेवटी ओम म्हणजे ओंकार स्वरूप तू आहे. स्वरोम जे म्हटलं ना, भूर्भुव स्वरोम. असा हा या 6व्या मंत्राचा एकंदरीत अर्थ, वाच्यार्थ म्हणूया. आता या श्लोकाचा एवढा मोठा अर्थ ऐकून काही श्रोत्यांच्या मनात कदाचित शंका आली असेल, की कदाचित धस्स झालं असेल, की मंगेश दादांच्या गतीने बहुतेक ही पंचवार्षिक योजना होणार आहे की नाही. मला मनातले विचार करण्याची सिद्धी प्राप्त झालेली आहे. गमतीचा विषय, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण आपण आत्तापर्यंत 22 सत्रांमध्ये जे चिंतन केलं ते मूलभूत स्वरूपाचं असल्यामुळे जसं जसं आपण पुढे जाऊ तसतसा आपला वेग वाढणार आहे. कारण अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या मला पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. मी अगदी सहज असं म्हणू शकेन की याचा आपला विचार झालेला आहे, याचं आपण चिंतन केलेलं आहे. त्यामुळे आणि म्हणून त्याला शुद्ध मराठीत काय म्हणतात? फाउंडेशनल थॉट्स, मूलभूत, फंडामेंटल प्रिन्सिपल्स, ज्याचा आपण आत्तापर्यंत विचार केला, इतका वेळ त्याला दिला आणि त्या सर्व चिंतनावरती, त्या सर्व विचारांवरती आपल्याला ही पुढची इमारत आता उभारायची आहे. त्यामुळे पुन्हा या 6व्या मंत्राकडे वळूया आणि पहिल्या उपमंत्रापासून त्याच्या चिंतनाला प्रारंभ करू. काय आहे पहिला उपमंत्र? त्वम गुणत्रयातीत. त्वम गुणत्रय अतीत म्हणजे पुन्हा एकदा तू तीन गुणांच्या सत्वरजतम अतीत म्हणजे पलीकडचा आहेस. आता ब्रह्मतत्वावर अध्यस्त असलेली व माया कार्य असलेली, हे दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही म्हणूया, कारण संपूर्ण सृष्टी आपल्याला दृष्ट नाही. त्यामुळे दृष्ट आणि अदृष्ट अशी ही सृष्टी ही मूळ माया, गुणमाया व जडमाया या क्रमाने व्यक्त होते, असं श्री समर्थ दासबोधात सांगतात.
क्रम सांगितलेला आहे. पहिले काय असतं? मूळमाया असते. मग काय? गुणमाया, मग जडमाया. आता त्यांच्या व्याख्या काय? त्यांची लक्षणं काय? पुन्हा तो सविस्तर विषय झाला. पण आपल्याला त्याचा जेवढा अर्थ आत्ता आपल्या कामाचा आहे, आपल्या चिंतनासाठी, तेवढं आपण फक्त घेऊन पुढे जाऊ. हे दासबोधातलं वर्णन झालं. तर श्रीमद आद्य शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये मायेचं वर्णन करताना म्हणतात, अव्यक्त नामनी परमेश शक्ती रनाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा. सुंदर वर्णन केलेलं आहे. अव्यक्त नामनी, अव्यक्त नावाची परमेश शक्ती, म्हणजे ही सत्व रज तम तीन गुणांच्या साम्यावस्थेने असणारी, म्हणून तिला काय म्हटलं? अव्यक्त. अजून व्यक्त व्हायची आहे. थोडंसं जाता जाता पुन्हा हे शिकत जायचं आहे आपल्याला, कारण हे पुढे कामात येणार आहे. काय? जगाची निर्मिती होण्याच्या आधीचं बोलणं सुरू आहे. जग निर्माण अजून झालेलं नाही. विज्ञानाच्या भाषेत बिग बँग अजून घडायचं आहे. मग तिथे काय असतं? तर तिथे हे जे तीन गुण असतात हे साम्यावस्थेमध्ये असतात. त्याला स्टेट ऑफ इक्विलिब्रियम असं म्हणू शकतो आपण. त्याला गुणसाम्यावस्था असंच नाव आहे शास्त्रामध्ये. ती अव्यक्त. आणि तिथे जो ब्रह्मतत्वावरती एक आरोप, अध्यारोपाची भाषा आपण मागच्या एकदा बोललो होतो, की मी एकटा आहे, मी बहु व्हावं, असा आरोप त्याच्यावर केला जातो. आरोप का म्हणायचं? कारण तिथे मन नाही, प्राण नाही, अजीव, अनेत्र, अप्राण, अपाद पाणी असं ज्याचं वर्णन आहे, त्याला वाटेलच कसं? कारण वाटण्यासाठी मन पाहिजे. तिथे मन नाही आहे, अमन आहे ते. पण तरी आपण असा त्याच्यावर आरोप करतो, म्हणून तर त्याला अध्यारोप म्हणतात. काय? मी एकटा आहे, मी बहु व्हावं, हेच त्या मूळ मायेचं स्वरूप आहे. त्याच्यासाठी मी हे जास्तीचं बोललो. तिथे गुणसाम्यावस्था आहे. आणि जेव्हा ती माया गुणसाम्यावस्थेमध्ये असते, ती जेव्हा गुणक्षोभिणी होते, म्हणजे शुद्ध मराठीत तो बॅलन्स बिघडतो तीन गुणांमधला, तेव्हा निर्मितीला सुरुवात होते. द मोमेंट ऑफ बिग बँग. तेव्हा निर्मितीला सुरुवात होते. आणि ती परमेश्वराची शक्ती, अव्यक्त नामनी परमेश शक्ती, अशी ही अविद्या म्हणजे अनादि अज्ञान स्वरूप असलेली ही सगळ्यात महत्वाचं आपल्या आत्ताच्या विषयाशी संबंधित म्हणजे त्रिगुणात्मिका परा. ही त्रिगुणात्मिक आहे, असं आचार्य विवेक चूडामणीमध्ये म्हणतात आहेत. आणि पुढच्या चरणात म्हणतात, कार्यानुमेया सुधियैव माया, कार्यानुमेया सुधियैव माया, यया जगत सर्व इदम प्रसूयते. कार्यानुमेय, कार्यावरून जिच्याबद्दल अनुमान करता येतं, त्याला म्हणायचं कार्यानुमेय, अनुमेय. आणि सुधियैव माया म्हणजे जे कोणाला करता येतं हे अनुमान, तर जे सत्वगुणी सूक्ष्म बुद्धीचे बुद्धिमान पुरुष म्हणजे साधक आहेत, त्यांना तिच्याबद्दल अनुमान करता येतं. आणि यया म्हणजे तिने काय केलं आहे? जगत सर्वम इदम प्रसूयते, हे सर्व जग मायेने काय केलेलं आहे? निर्माण केलेलं आहे. म्हणजे मायेच्या तमोगुणाचा परिणाम म्हणून अचेतन सृष्टी निर्माण झाली, असे शास्त्र सांगतं आपल्याला. हे सगळं काय म्हणूया, असं खडे मांडल्यासारखं मी मायेचं फक्त वर्णन तुमच्यासमोर ठेवतोय. सांगण्याचा उद्देश एकच आहे. अगदी काय म्हणूया, सारांशाने बोलायचं झालं, थोडक्यात बोलायचं झालं, तर ज्या मायेपासून हे सर्व जगत निर्माण झालं, म्हणजे माया या जगताचं काय आहे? उपादान कारण आहे. आता मी जसं मगाशी म्हणालो, की आपण आत्तापर्यंत झालेल्या सत्रांमध्ये जो विचार केला, तो अत्यंत मूलभूत विचार, की ज्याच्यावर आपण आता ही इमारत उभारणार आहे, त्याचं एक
जिवंत उदाहरण, की मला आता उपादान कारण म्हणजे काय हे समजून सांगण्याची आवश्यकता नाही. कारण तो विचार आपला छान करून झालेला आहे. उदाहरणार्थ. त्याच्यामुळे ज्या मायेपासून, म्हणून मी उपादान कारण शब्द वापरला, हे जगत निर्माण झालं, ती स्वतः त्रिगुणात्मिका असल्याने स्वाभाविकच काय आहे, यच्च यावत भूतसृष्टी जी आहे ती 3 गुणांनी युक्त आहे. यच्च यावत भूतसृष्टी. मग सर्व भूत याचा अर्थ जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे जन्माला आलेलं आहे ते सर्व. यातनं आपल्याला अजून एक गोष्ट शिकायला मिळते जाता जाता. काय? की ज हे माया कार्य आहे आणि माया त्रिगुणात्मिका आहे. म्हणजे इफ द रॉ मटेरियल इज त्रिगुणात्मक, द फायनल प्रॉडक्ट इज ऑल्सो गोइंग टू बी त्रिगुणात्मक त्याच्या भाषेत. आणि यातनं काय शिकायला मिळतं आपल्याला? या 3 गुणांपैकी एकही गुण नष्ट होणार नाही आहे. नाहीतर आपल्याला अभ्यास नसेल शास्त्राचा तर गोंधळ खूप उडू शकतात. कारण आपण असं ऐकलं असतं की सत्वगुणाचं आपण पुष्कळ वर्णन ऐकलं असतं, कौतुक ऐकलेलं असतं. सत्वगुणी व्हायला पाहिजे परमार्थात. ते सगळं अगदी बरोबर आहे. पण सत्वगुणी व्हायला पाहिजे म्हणजे तमोगुण नष्ट झाला पाहिजे किंवा रजोगुण नष्ट झाला पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. हे आपल्याला स्पष्ट असलं पाहिजे मनामध्ये. कारण प्रत्येक गुणाचं आपल्याला एक एक देणं आहे आणि तो गुण नष्ट होऊन चालत नाही आणि मुख्य म्हणजे नष्ट होऊ शकत नाही. कारण माया कार्य असल्यामुळे आणि माया त्रिगुणात्मिक असल्यामुळे माझ्या अंतःकरणात 3ही गुण असणारच आहेत. आपण सत्वगुणी कोणाला म्हणतो? तर ज्याच्या अंतःकरणात सत्वगुण हा प्रधान असतो आणि तमोगुण आणि रजोगुण हे कमी प्रभावी असतात आणि सत्वगुण नेहमी वर असतो. त्याला म्हणायचं सत्वगुणी. पण याचा अर्थ त्या सत्वगुणी व्यक्तीच्या अंतःकरणात तमोगुण नाही किंवा रजोगुण नाही असा त्याचा अर्थ होत नाही. ते कधीही नष्ट होणार नाही, नष्ट होऊन चालणार नाही. कारण तमोगुण नष्ट झाला तर आपल्याला झोप लागणार नाही. रजोगुण नष्ट झाला तर आपण कार्य करू शकणार नाही. कार्य म्हटलं की रजोगुण आला. आता कोणत्या प्रकारचं कार्य, कोणत्या प्रकारचा रजोगुण, तो शुद्ध आहे का शबल आहे, हे विषय वेगळे. आपल्या आत्ताच्या विषयाला धरून बोलायचं झालं तर एवढंच महत्त्वाचं, की गुण नष्ट होऊ शकत नाही, होऊन चालणार नाही. आणि त्यामुळे आपल्या अंतःकरणात ते असणार आहे. फक्त ते 3 गुण मी वापरायचे आहेत. खूप याच्या काय म्हणूया, 3 गुण हा इतका सुंदर विषय आहे खरं साधकांसाठी म्हणून. कारण त्याचे ॲप्लिकेशन्स खूप आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खूप आहेत. हे नेहमीच मी सांगतो, हे सगळं वर्णन जे सुरू आहे, मायेचं, ब्रह्मरूप गजाननाचं, हे सगळं समष्टीच्या पातळीवरचं वर्णन आहे. पण हे नुसतं समष्टीच्या पातळीवर जर आपण विचार केला तर पुन्हा ते शास्त्रीय सैद्धांतिक बोलणं राहून जाईल. त्याचा मला काय उपयोग आहे? ज्याला आपण अप्लाइड परमार्थ म्हणतो. तो आपल्यासाठी साधक म्हणून जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण हे शिकतो आहे. दरवेळेला मी त्याचं स्मरण करून देतो, की आपण हे शिकतो कशासाठी आहे? कशासाठी आपण इतका विचार करतो आहे? तर त्याचा मला थेट उपयोग करता येतो आहे आणि 3 गुण हा जो विषय आहे त्याचा तर फारच थेट संबंध आपल्या रोजच्या जीवनाशी आहे. कारण गुण नष्ट होणार नाही, मी आत्ताच म्हणालो. आता त्या गुणांचं लक्षणं वगैरे आपण बघूया. पण मी आत्ता जे विधान केलं त्याचं तिथल्या तिथेच विचार करून टाकू, की कसा त्याचा उपयोग आपल्याला होतो. उदाहरणार्थ, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण सर्वजण आपलं अंतःकरण जे असतं ते क्षुब्ध झालेलं असतं दिवसभरात. कल्पना करा. त्याला शुद्ध मराठीत इरिटेटेड असं म्हणतात किंवा इरिटेशन असं म्हणतात. चिडचिड होते,
क्रोध येतो, अशांत होतं मन. ही सगळी जी लक्षणं आहेत किंवा हे सगळं जे रोज माझ्या जीवनात घडतं, माझ्या अंतःकरणाची जी अवस्था होते, ती का होते? तर प्रतिकूल गोष्टी घडतात म्हणून होते. अगदी साध्या भाषेत सारांश रूपाने बोलायचं आपल्याला. कारण प्रत्येकाचं आपापलं जीवन वेगळं, परिस्थिती वेगळी. पण त्याचं कारण मूळ हे आहे, की प्रतिकूल गोष्टी माझ्या जीवनात रोजच्या पातळीवर घडतात. मग प्रतिकूल गोष्टी घडतात म्हणजे काय? तर माझी काही अपेक्षा असते आणि तशा गोष्टी घडत नाही. आता आपण विशेषतः दुसरे जे चेतन माझ्या जीवनामध्ये येतात रोजच्या पातळीवर, दुसरे जीव, चेतन, त्यांचा विचार करतोय. कारण इथे त्रिगुणांचा संबंध, अंतःकरण त्यांच्याजवळ पण आहे, जसं माझ्याजवळ आहे. म्हणून त्यांचा विचार जास्त करतोय आपण. मग आता कोणते चेतन, कोणते जीव माझ्या संपर्कामध्ये रोजच्या जीवनात येतात? कोण येणार आहे येऊन? घरातले लोकं, कार्यालयातले लोकं म्हणजे ज्याला ऑफिसमधले लोकं म्हणतात, शेजारी-पाजारी आणि आजकाल तंत्रज्ञानाच्या कृपेने स्मार्टफोनच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ज्यांचा खरं माझ्याशी काही संबंध नसतो माझ्या जीवनाशी, पण मी त्यांना बोलवलेलं असतं माझ्या जीवनामध्ये. मग ते एकमेकांशी क्रिकेट खेळणाऱ्या 2 टीम्स असो, की रशिया-युक्रेनमधलं युद्ध करणारी ती मंडळी असो, का इस्रायल-हमास असो, का भारत-पाकिस्तान असो, जे काय असो. या सर्व मंडळींचा माझ्या जीवनाशी थेट संबंध नसतो. ते मला ओळखत पण नाही. दे डोंट इव्हन केअर अबाउट मी, शुद्ध मराठीत. पण मला चालत नाही. मी मात्र त्यांना माझ्या जीवनात रोज आणत असतो. त्याच्यासाठी मी एक नाही 10 वर्तमानपत्र वाचतो. कारण न्यूयॉर्क टाइम्स काय म्हणतं, वॉशिंग्टन पोस्ट काय म्हणतं, इथपासून तर भारतातले वर्तमानपत्र. मुद्दा माझा एवढा सुरू होता. इतक्या सगळ्या चेतन व्यक्ती माझ्या जीवनामध्ये रोजच्या पातळीवरती माझ्या संबंधात येत असतात आणि त्यांच्या निमित्ताने प्रतिकूल काहीतरी घडत असतं. विशेषतः जे जवळच्या व्यक्ती आहेत. कारण माझी अपेक्षा असते माझ्या बायकोनी असं वागावं, तिने असं बोलू नये. बायकोची अपेक्षा असते नवऱ्याने असं बोलू नये, त्याने असं वागू नये. दोन्ही बाजूंनी बोलावं लागतं नेहमी नुसतं बायकोचा विषय करून चालत नाही. नवरा पण धरावा लागतो. मोर्चा यायचा माझ्या घरावरती नाही तर उद्या. गमतीचा विषय. पण मुद्दा असा, की जी कोणती आपली नाती असतील, बहीण, भाऊ, आई, वडील, बायको, नवरा, शेजारी, पाजारी, यांच्याकडनं माझ्या काही अपेक्षा असतात आणि ते तसं वागत नाही. प्रतिकूल गोष्टी घडतात, चित्त क्षुब्ध होतं. हा आपला विषय सुरू आहे. प्रश्न असा निर्माण होतो, ते तसं का वागतात? मी ते बरोबर वागतात की चुकीचं वागतात असं बोलत नाहीये. ते तसं का वागतात एवढंच बोलतोय. कारण तसं बोलणं याचा अर्थ मी 100% बरोबर आहे असं गृहीत धरल्यासारखं झालं. जणू काही ते 3 गुणांचे आहेत आणि मी कुठल्यातरी 5 गुणांचा बनलेला आहे, असं नाही. मीही त्याच 3 गुणांचा आहे हे विसरायचं नाही. साध्या भाषेत त्यांच्याकडे 1 बोट दाखवताना 4 बोटं माझ्याकडे असतात. मुद्दा असा की ते असं का वागतात आणि मी तरी असा का वागतो? परमार्थशास्त्र छान मार्गदर्शन करतं. देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म उपजे जाण, इंद्रिये गुणाधीन तदनुसार जाण वर्तती. काय म्हटलं? देही ज्या गुणाचे प्राधान्य. माझ्या संबंधात येणारे जे सगळे चेतन जीव, देही म्हणजे ते सर्व चेतन जीव, देही ज्या गुणाचे प्राधान्य. आता माझ्या संपर्कात येणारी व्यक्ती आहे समजा एखादी, कोणी असू द्या, कितीही जवळची असू द्या. म्हणून मी अतिशय जवळच्या नात्यांचा आधी उल्लेख केला. बाकी दूरची नाती तर खूप असतात आपल्याला. पण ती व्यक्ती जर रजोगुणी म्हणजे देही ज्या गुणाचे प्राधान्य, त्याच्या अंतःकरणात जर रजोगुणाचं प्राधान्य असेल, तर ती व्यक्ती कशी वागणार आहे? साधं गणित आहे. रजोगुणाच्या ज्या अभिव्यक्ती आहे, त्या सर्व त्या व्यक्तीच्या जीवनात असणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीचं वागणं, त्या व्यक्तीची देहबोली, त्या व्यक्तीचे विचार करणं, त्या व्यक्तीच्या आवडी, निवडी, साध्या भाषेत स्वभाव हा रजोगुणाचाच बनलेला असणार आहे. त्यामुळे ती व्यक्ती रजोगुणातूनच माझ्याशी बोलणार आहे आणि रजोगुणाप्रमाणेच त्या व्यक्तीच्या वागणार आहे.
दुसऱ्या भाषेत बोलू, ती व्यक्ती रजोगुणाच्या अंमलाखाली सदैव असणार आहे. हा अंमल शब्द खूप छान आहे, कारण आपल्याला दारूचा अंमल कळतो. दारूच्या अंमलाखाली असलेली व्यक्ती कशी वागते सांगण्याची गरज नाही. पण ते कसं आपण समजून घेतो की अरे जाऊ दे, सोडून दे असं म्हणतो. आपणही सोडून देतो, लोकांनी सांगतो सोडून दे, कारण तो दारूच्या अंमलाखाली आहे, त्याला कळत नाही आहे तो काय बोलतोय, काय वागतोय. हे जसं आपल्याला दारूच्या बाबतीत कळू शकतं, अगदी त्याप्रमाणे ही व्यक्ती रजोगुणी आहे, ती रजोगुणाच्या अंमलाखाली बोलते आहे, वागते आहे. उलट आता माझी भाषा बदलते. मी असं म्हणतो की ती व्यक्ती अशी नाही वागणार तर कशी वागेल. किती फरक पडला पहा. पुन्हा ती व्यक्ती योग्य वागते की अयोग्य वागते याच्याबद्दल बोलत नाही आहे. त्या व्यक्तीच्या वागण्याचं समर्थन मी करत नाही आहे. मी फक्त ती व्यक्ती अशी का वागते असं आपल्याला परमार्थशास्त्र शिकवतं, ते आपण शिकतो आहे. आणि पुन्हा स्मरण, ती व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बोट दाखवण्याच्या आधी 4 बोटं माझ्याकडे आहेत. मी सुद्धा असा का वागतो? माझा स्वभाव असा का आहे? याचा आपण विचार करायला हवा. कारण माझ्याही अंतःकरणामध्ये ज्या गुणाचं प्राधान्य असेल, तसंच माझं बोलणं, तसंच माझं वागणं, तशाच माझ्या आवडीनिवडी असणार आहेत. कसं परमार्थ आपल्याला छान शिकवतं पहा तत्त्वज्ञान, की हे जेव्हा मी समजवून घेतो, तेव्हा व्यवहारामध्ये त्या व्यक्तीशी जसं वागायला हवं, जे आपलं नातं असेल त्या व्यक्तीशी, जी आपली भूमिका असेल, जे कर्तव्य असेल. आता एखादा अत्यंत शबल रजोगुणाचा व्यक्ती आहे, समजा लोभी आहे आणि तो मला लुबाडायला आला. आता मी पारमार्थिक आहे म्हणजे मी लुबाडून घेतलं पाहिजे त्याच्याकडून, मी म्हणजे थोडक्यात बावळटपणा केला पाहिजे, असं परमार्थ शिकवत नाही. पण परमार्थ हे निश्चित शिकवतो की त्याच्याकडून फसवून तर घ्यायचं नाही, पण अखंड त्याचा क्रोध, त्याचंच चिंतन 24 तास, कसा आला होता मला फसवायला, स्वतःला काय समजतो, मी काय मूर्ख आहे का, हे जे काही आपलं सुरू होतं नंतर, म्हणजे तो तर निघून जातो व्यक्ती, पण त्याच्यानंतर मी महिनाभर त्याचं चिंतन करत बसते किंवा बसतो, हे चुकीचं आहे. कशासाठी बोललो इतकं सगळं सविस्तर? अप्लाइड वेदांत कसा असतो, कशासाठी आपण हे सगळं शिकतो आहे, की माया त्रिगुणात्मिका आहे, हे संपूर्ण जग त्रिगुणात्मक आहे, मी त्रिगुणात्मक आहे, या जगातली प्रत्येक व्यक्ती त्रिगुणात्मक आहे. हा झाला सिद्धांत. त्याचा उपयोग ह्या पद्धतीने माझं चित्त जेव्हा मी निर्विकार बहुतांश वेळेला ठेवू शकतो, व्हेन आय मेक इट अ ट्रान्झॅक्शन, आपला जो व्यवहार असतो दोन व्यक्तींमधला, त्याला छान एक वाक्य परमपूज्य काकांनी दिलेलं आहे माझे सद्गुरू. ते म्हणतात, स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. कारण स्वरूप त्या व्यक्तीचं आणि माझं एकच आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. श्वेताश्वतर उपनिषद बोलत आहे, एकच देव आहे आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये. गूढ म्हटलंय त्याला, कारण अजून मला त्याचा अनुभव नाही. पण एको देव, एकच देव आहे. का त्याच्या अंतःकरणातला देव वेगळा, माझ्या अंतःकरणातला वेगळा, म्हणजे देव किती झाले? आणि देव किती आहेत? देव एकच आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष, सर्वभूतादिवास, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. श्रुती. त्यामुळे प्रत्येक जीव, त्याचं अंतःकरण थोडक्यात 3 गुणांचं बनलेलं आहे माझ्याच सारखं. आणि तो जीव स्वतंत्र असल्यामुळे तो माझ्या कितीही जवळचा असू दे, नवरा असेल, बायको असेल, मुलं असतील, आई वडील असतील, ह्याच्यापेक्षा अजून जवळचं नातं दुसरं कुठलं नाही. कितीही जवळचा असू दे, पण तो स्वतंत्र जीव आहे. त्यामुळे तो त्याचं प्रारब्ध आणि 3 गुणांचं मिश्रण घेऊन आलेला आहे. हे जेव्हा मी विसरत नाही आणि त्याच्या स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार करतो,
कारण व्यवहार हा रूपाशीच होऊ शकतो, स्वरूपाशी व्यवहार होऊच शकत नाही, कारण स्वरूप एकच आहे. पण व्यवहारात जसं योग्य पद्धतीने जो व्यवहार केला पाहिजे तसाच त्या व्यक्तीशी केला जातो. का? कारण आता माझ्या लक्षात आहे, देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म उपजे जाणं. आणि इंद्रिय गुणाधीन, गुणांच्या अधीन असतात इंद्रिय, तदनुसार जाणं वर्तती, ती तशीच वागणार आहेत. कल्पना करा, हे तत्वज्ञान जर माझ्या लक्षात राहिलं तर अशांतीची सर्व कारणं. म्हणून मी सुरुवात काय केली, दिवसभर मी जे माझं अंतःकरण क्षुब्ध झालेलं असतं, अशांत असतं, कारण अखंड प्रतिकूल गोष्टी माझ्या आजूबाजूला घडत असतात. आणि त्याला प्रतिकूलतेचा शिक्का जो आहे, एखादी गोष्ट अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, करा बरं विचार थोडासा. एक कुठलीही गोष्ट स्वयंभू अनुकूल किंवा प्रतिकूल असते का? साधं गणित आहे. मला गरम चहा अनुकूल वाटतो. मला अनेक व्यक्ती माहिती आहे की त्यांना थंड चहा अनुकूल वाटतो. आता गरम चहात जर स्वयंभू अनुकूल असता तर तो सगळ्यांनाच अनुकूल असायला हवा होता. साधंसं एक छोटंसं उदाहरण. म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल या माझ्या प्रतिक्रिया आहेत. म्हणून मला जे अनुकूल वाटतं ते दुसऱ्याला प्रतिकूल वाटू शकतं, आणि मला जे प्रतिकूल वाटतं ते दुसऱ्याला अनुकूल वाटू शकतं. त्यामुळे अनुकूल आणि प्रतिकूल या माझ्या प्रतिक्रिया आहेत. ते वाटणं जरी स्वाभाविक असलं तरी त्याची तीव्रता या विचारांनी कमी करता येते. एखादी व्यक्ती मला प्रतिकूल वागते, विशेषतः ऑफिसमधल्या बॉसचे बरेच जण तक्रारी करत असतात 24 तास. थोडं गमतीने बोलायचं झालं, शास्त्राची मांडणी म्हटलं की एकदम गंभीर चेहरे होऊन जातात. ते मगाशी वर्णन केलं ना आपण, त्वम गुणत्रयातीता, त्वम विशेषतः अवस्थात्रयातीता, कालत्रयातीता, देहत्रयातीता. हे आय टीमध्ये नोकरी करणारे लोक असतात की नाही माझ्यासारखे, त्यांचं वर्णन मला आधी वाटायचं ते. गमतीचा विषय, बिचाऱ्यांची अवस्था तुम्ही पाहाल, तीनही काळात अखंड काम सुरू करत, तीनही अवस्थांमध्ये जागृत तर करतातच, स्वप्नही त्यांना ऑफिसचीच पडतात. ते डेडलाईन दिसतात, ते प्रोजेक्ट दिसतात, तो बॉस दिसतो. त्वम कालत्रयातीता, तीनही काळात अवस्थात्रयातीता, आत्ताचं वर्णन केलं मी. गमतीचा विषय, अशी अवस्था असते आय टीमध्ये काम करणाऱ्या लोकांची. त्यांना जीवन असं काही उरलेलं नसतं. असो, तर मुद्दा आपला हा सुरू होता की स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार करण्यासाठी हे जग त्रिगुणात्मक आहे. कारण माया त्रिगुणात्मक आहे आणि मायेपासून हे जग निर्माण झालेलं आहे. माया कार्य ते आहे. म्हणजे आपण सर्व त्रिगुणात्मक आहोत. म्हणजे आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये 3 गुण आहेत. आणि प्रतिकूल आणि अनुकूल हे मी जेव्हा हे सगळं तत्त्वज्ञान समजावून घेत नाही त्याच्यावर मारलेले शिक्के आहेत. आता अनुकूल प्रतिकूल हा भाव तर राहणार आहे, पण त्याची तीव्रता असण्याचं काही कारण नाही. म्हणून अनुकूल घडलं तरी रामकृष्ण हरी, आणि प्रतिकूल घडलं तरी रामकृष्ण हरी. हे शांतपणे ज्याला म्हणता येतं त्यांनी हे तत्त्वज्ञान पचवलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे माया त्रिगुणात्मिका आहे, यच्च यावत, त्याच्यामुळे भूतसृष्टी 3 गुणांनी युक्त आहे. आणि मी गजाननाला काय म्हणतो आहे की तू 3 गुणांच्या पलीकडे, त्वम गुणत्रया तीतः. म्हणजे काय म्हणतोय मी दुसऱ्या भाषेत माहिती आहे, गजाननाला मी म्हणतोय तू निर्गुण आहेस. 3 गुणांच्या पलीकडे निर्गुण. आणि मी निर्गुण आहे म्हणतोय म्हणजे तरी काय, तर लक्षार्थाने मी श्री गजाननाला म्हणतोय की तू ब्रह्मरूप आहे. कारण तत्वतः आणि शास्त्रीय दृष्टीने ईश्वर जो आहे तो सगुण निराकार सांगितलेला आहे. आणि ब्रह्म कसं आहे, निर्गुण निराकार आहे. 3 गुणांच्या अतीत, निर्गुण, निराकार, ब्रह्मस्वरूप. आणि अंतिमतः म्हणूया किंवा तत्वतः म्हणूया किंवा लक्षार्थाने म्हणूया, तर कधी प्रत्यक्ष म्हणूया, कारण याच मंत्रामध्ये
ब्रह्मशब्द आलेला आहे थेट. त्यामुळे लक्षार्थाने किंवा तत्वतः किंवा प्रत्यक्षसुद्धा श्री गजानन ब्रह्मरूप आहे हेच सांगणं सुरू आहे. आणि विशेषतः या मंत्रामध्ये परंतु मग इतकं वर्णन कशाला? खरं झालं ना एकदा म्हणून आधीसुद्धा काय त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी इत्यादी तत्वमसी हे सगळं म्हणून झाल्यानंतर मग आता हे लक्षार्थाने का सांगणं सुरू आहे? याचं कारण आहे, मी एक मनुष्य किंवा जीव म्हणून माझे जे जे अनुभव आहेत, मला 3 अवस्थांचा अनुभव आहे, मला 3 काळांचा अनुभव आहे, मला 3 गुणांचा अनुभव आहे, इत्यादी, इत्यादी. या 3 3 म्हणण्यापेक्षा जे कोणते अनुभव मला येतात, जीव म्हणून किंवा मनुष्य म्हणून, त्या संदर्भाने सांगणं मात्र तेच सुरू आहे. काय? तू प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेस. फक्त असं म्हणताना तू ब्रह्म आहे असं न म्हणता तू 3 गुणांच्या पलीकडे आहे असं म्हटलं. हे आपल्याला अथर्वशीर्षाच्या अभ्यासाच्या निमित्ताने सातत्याने लक्षात ठेवायचं आहे. आपली वेळ झालेली आहे. आपण इथे आज आपल्या विचारांना विराम देऊया आणि पुढच्या वेळेला थोडंसं या 3 गुणांचा अजून थोडासा विचार करून त्याच्या पुढच्या उपमंत्राकडे पुढच्या सत्रामध्ये वळूया आपण. त्वं गुणत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः या उपमंत्राचा आपण विचार पुढच्या वेळेला करूया. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी श्री गजाननाच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.